दे भगवन्तं पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद्भागवत महापुराण सत्संग नित्य प्रतिदिन आपण श्रवण करतो, ज्यामध्ये काल मागच्या सत्संगामध्ये आपण नरकांचं वर्णन प्रारंभ केलं होतं. तर आतापर्यंत आपण एकूण 7 नरकांचं वर्णन ऐकलं होतं, ज्यामध्ये तामिश्र नरक आहे, अंध तामिश्र आहे, रौरव आहे, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र आणि असिपत्रवण. अशा प्रकारे 6 नरकांचं विस्तारपूर्वक वर्णन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. आता इथून पुढे 28 नरकांपैकी पुढच्या नरकांचं वर्णन भगवान श्री शुकदेव महाराज राजा परीक्षिताला सांगतात की राजा, की भगवान परमात्म्याने अजून भरपूर नरकांचं त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये आता 8वा नरक जो आहे त्या नरकाचं नाव आहे सुकरमुख नरक. काय आहे सुकरमुख? लक्षात ठेवा नरकांची नावं. सुकरमुख नावाचा जो नरक आहे त्या नरकामध्ये कोण जातो तर सांगतात, जर एखादा राजा किंवा राजाचा कुठलाही एखादा कर्मचारी जर यांनी एखाद्या निरपराध व्यक्तीला दंडित केलं, ज्याचा काही अपराध नाहीये. म्हणजे बघा, तसंही म्हणतात ना शास्त्रामध्ये की 100 अपराधी सुटले तरी चालेल, पण एका निरपराध व्यक्तीला कधी दंड मिळाला नाही पाहिजे. आणि राजाकडून किंवा राजकीय कर्मचाऱ्याकडून जर चुकून एखाद्या निरपराध व्यक्तीला दंड देण्यात आला किंवा एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला शारीरिक दंड मिळाला, बघा दंड देण्याचे विधान सुद्धा शास्त्राने केलेले, कोणाला कोणत्या पापाकरता कशा प्रकारचा दंड दिला पाहिजे. त्यामध्ये सांगितलं की ब्राह्मण व्यक्ती असेल तर त्याला शारीरिक दंड दिला जात नाही. जसं आपण ऐकलं आहे पाठीमागे बऱ्याचशा पूर्वी सत्संगामध्ये की जसं अश्वत्थाम्याला द्रौपदीनं क्षमा करण्याकरता सांगितलं की याला क्षमा करा. का तर त्याची अनेक कारण सांगितली. सगळ्यात मोठं कारण हे होतं की हा ब्राह्मण आहे. ब्राह्मणो नितराम गुरुः म्हटलंय. तर ब्राह्मणाला शारीरिक मृत्यूदंड नसतो.
असा जघन्य अपराध जर केला असेल ब्राह्मणाने तर त्याचं मुंडन केलं जातं, शिखा सूत्र विहीन करून त्याला देशामधून काढून टाकलं जातं. हाच ब्राह्मणाकरता सगळ्यात मोठा मृत्यूदंड आहे. आणि जर एखाद्या राजाने किंवा राजकीय कर्मचाऱ्याने ब्राह्मणाला शारीरिक दंड दिला किंवा एखाद्या निरपराध व्यक्तीला जरी दंड दिला तरीही तो व्यक्ती सुकरमुख नावाच्या नरकामध्ये जाऊन पडतो. कोणत्या नरकात? सुकरमुख. आणि तिथं गेल्यानंतर काय होतं तर म्हणतायत यमदेवाचे जे दूत आहेत ना ते त्याला अशा प्रकारे काय म्हणतात कुचलून टाकतात. म्हणजे त्याला एकदम त्याच्यावरती अत्यंत वेगळ्या गोष्टींचा प्रहार करतात की त्याची पूर्ण चटणी बनवून टाकतात, काही शिल्लक ठेवत नाही. अशा प्रकारे त्याला त्रास देतात. आणि असा त्रास होतो त्याला जसं एखाद्या उसाला चरख्यामध्ये घातल्यानंतर कसं होतं उसाची काय अवस्था होते, त्याचा रस सगळा बाहेर निघत नाही तोपर्यंत अगदी त्याचा चोथा बनवून टाकला जातो. त्या उसाला केवढा त्रास होत असेल. त्याच प्रकारे जसं एखाद्या माणसाला चरख्यात घातलं आणि त्याच्यामधून सगळं काही जे काही आहे रक्त मांस आदी सगळं काही बारीक होऊन बाहेर निघतं, तर तो जो माणूस आहे या सुकरमुख नावाच्या नरकाला गेलेला त्याला अशाच प्रकारचा त्रास होतो. हा आहे सुकरमुख नावाचा नरक. कशामुळे मिळतो? निरपराध लोकांना दंड दिला. केवळ राजकीय लोकांकरता नाही बरं का, हे कोणाही व्यक्तीसाठी, ज्या व्यक्तीचा काहीही अपराध नाहीये त्याला जरी आपण कोणत्याही प्रकारचा दंड दिला किंवा काही चूक नसताना एखाद्यावरती खोटा आळ आणून जरी आपण त्याला काहीही बोलत राहिलो तर तेही या अपराधामध्ये मोजलं जाईल. मग अशा प्रकारे या अपराधाची तुम्हाला दंड, त्याची शिक्षा तुम्हाला मिळेल सुकरमुख नावाच्या नरकामध्ये. पुढे सांगितले 9वा जो नरक आहे त्याचं नाव काय? अत्यंत भयंकर आहे. काय नाव आहे म्हणतात? अंधकूप. अंधकूप नावाचं नरक आहे. अंधकूप म्हणतात. अंधकूप महाभयान, अंधकूप अत्यंत भयंकर आहे. साधू संत सांगतात ना हे अंधकूप नावाचा नरक एकदम खराब आहे. कसा खराब आहे तर म्हणतात जो कुणी व्यक्ती, बघा बर का, फार ध्यान देऊ नये का, आता सध्या तर सगळीकडे तेच चाललंय. अगदी मच्छर बसला की लगेच सुरू होतं टाळ्या वाजायला. हा, इथे वर्णन आलेलं आहे. मच्छरांना जर तुम्ही मारलं, ढेकणाला जर मारलं, पशु पक्षी यांना जर तुम्ही मारलं, मृग म्हणजे हरिण किंवा सापाला जरी तुम्ही मारलं, विंचवाला मारलं, म्हणतात ऊ आहे ना, ऊ, हा, त्या ऊला जरी मारलं, माशीला जरी मारलं तरी सुद्धा अंधकूप नावाच्या नरकाला जावं लागतं. बघा आता काय काय ते खटमल म्हणजे ते ढेकूनच ना, ढेकूण चिटकून राहतो. झुरळ नाही ते, हा झुरळी घ्या. अशा प्रकारचे आदी प्राणी, प्रत्येकाचं नाव घेत नाही बसायचं, पण अशा प्रकारचे अनेक प्राणी जे आहेत, अनेक छोटे छोटे जंतू, अगदी मुंगीपासून तर फार छोटे छोटे जे काही जंतू आहेत, अशा सगळ्या जंतूंना इथे ग्रहण केलं जातं. यांना जर तुम्ही मारलं, ते ऊ मारायची पद्धत फार होती पहिल्यांदा, आता नाही वाटतं नाही का, आता ऊ नाही दिसत, पहिल्यांदा फार असायची. अंधकूप नरकाला जातात ऊ मारणारे. बरं ते ऊ होऊ द्यायचीच नाही ना, कशाला? स्वच्छता ठेवायची, कशाला ऊ होईल? तुम्ही स्वच्छ राहा, मच्छर मारायचा नाही. अशा प्रकारे सांगतायत की जर अशा प्रकारे तुम्ही केलं तर अंधकूप नावाच्या नरकाला जाताल. आणि अशा ठिकाणी एक कूप म्हणजे विहीर, कूप म्हणजे विहीर, अशा प्रकारे अंधार असलेल्या विहिरीत जाऊन पडाल, ज्या विहिरीमध्ये साप, विंचू, ते ढेकूण, माशी, जे काही मच्छर वगैरे जेवढे जंतू आहेत ह्या सगळ्यांना एकत्र गोळा करा, ते सगळे तिथे तुम्हाला मिळतील. सगळीकडून सगळे तोडून खातील. साप आहे, विंचू आहे, आणखी काय सांगायचं नाही की नाही, ते फार भयंकर आहे. अशा प्रकारे विहिरीत टाकलं जाईल, जी विहीर पाण्याने नाही तर अशा सगळ्या जीव जंतूंनी भरलेली आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर एवढा त्रास, असं का महाराज? पुढे म्हटले आणखी पुढचा नरक सांगा, तर म्हणतात कृमी भोजन. 10व्या नरकाचं नाव सांगितलं, कृमी भोजन. तर कृमी भोजन नावाच्या नरकामध्ये तो व्यक्ती जातो जो शास्त्र मर्यादा पालन करून पंचमहायज्ञाचा उल्लंघन करत आहे. म्हणजे शास्त्र मर्यादेचं पालन करतच नाही आणि पंचमहायज्ञही पालन करत नाही. तर पंचमहायज्ञ काय आहे त्याचं वर्णन एकदा मी केलं होतं, असंच मुक्त चिंतनामध्ये निवांत सांगितलं होतं की गृहस्थी माणसाने पंचमहायज्ञ केले पाहिजे. कारण की तुम्ही बघा
तुम्ही म्हणणार मग चालायचं जगायचं सोडून द्यायचं का? छोटे छोटे किडे तर पायाखाली कित्येक मरत असतील आपल्या. कित्येक ठिकाणी आपण समजा एखादं पाऊल जरी चाललं, झाडून घेतलं, पाणी भरलं, लाकडं जाळली, चूल पेटवली, अनेक किडे मरतात. जेवण बनवतानाही अनेक किडे मरतात. मग महाराज तुम्ही म्हणतात की किडे मारायचे नाही, मग जगायचं की नाही? तर त्यापासून एक उपाय, त्याला वाचण्यापासून एक उपाय बघा. तुम्ही नित्य नियमाने अनेक प्रकारची पाप करतात, नकळत ते होऊन जातात. तर त्या पापांपासून वाचण्याकरता पंचमहायज्ञ सांगितलेले आहेत. पंचमहायज्ञामध्ये देवयज्ञ, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ, अतिथी यज्ञ आणि भूतयज्ञ. सगळ्यात पहिला काय? देवयज्ञ. तर म्हणतात की तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर काय करायचं म्हणतात? देवयज्ञ करा. देवयज्ञ म्हणजे देवतांची पूजा करा. घरामध्ये देव असतात सगळ्यांच्या, बरोबर आहे? प्रत्येकाच्या घरी देवघर आहे. मग व्यवस्थित प्रकारे देवाची श्रद्धापूर्वक पूजा करा. सकाळी उठल्यानंतर कधी उठायचं? लवकर लवकर, पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं. स्नान आदी करून लवकरात लवकर पूजेला लागायचं. कुठलंही दुसरं तिसरं काम करण्यापूर्वी पहिली काय? पूजा करायची. अंघोळ केल्यानंतर पहिली पूजा करायची. बऱ्याचशा ठिकाणी तर पाहिलं जातं अंघोळच करत नाहीत लवकर. उठले की लगेच तोंड धुतात, चहा घेतात, चहा घेतला की लगेच स्वयंपाकाला लागतात. स्वयंपाक झाला की सगळ्यांना डबे वगैरे देतात, स्वतःही खातात. त्याला खायचं म्हणायचं नाही, गिळतात म्हणायचं. स्वतःही गिळतात आणि त्याच्यानंतर मग तिथून पुढे 11-12 वाजता कुठेतरी आंघोळ करायची. थोडीफार ध्यानाला आलं की मग देवाकडे जायचं. आणि नाहीतर राहिलं नाही का? बरोबर आहे ना? काही खोटं नाही. आपल्या माणसाचं असंच आहे. वरून म्हणलं पूजा टाइमच नाही. अरे टाइम कसा नाही? पूजा करायला तसाही तुम्हाला एवढा वेळ लागतच नाही. गेले देव्हाऱ्यात ती बस 10 मिनिटात तुम्ही बाहेर, अगरबत्तीचा दूर. म्हणजे हे बघा, जाऊन करतायत काय? देवाची पूजा म्हणजे आपल्या करता नुसतं देवांना ताटात घ्यायचं, सगळ्यांना न्हाऊ घालायचं, एकत्रच ठेवून द्यायचं. कोणी लोक पुसतात कोरड्या कपड्याने, काही नाही पुसत, ठेवून देतात. कुणी गंध लावतात, कुणी लावतही नाही. फुलं असली की वाहिले, एखादा दिवा लावला, एखादी अगरबत्ती ओवळ, झाली पूजा. एवढं करायला माणसाला जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतात आणि तेही करण्याकरता टाइमच मिळाला नाही. तर कोणत्या तोंडाने बोलतात की टाइमच मिळाला नाही? हा, मग बाकीच्या सगळ्या कामाकरता टाइम. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा हे काम आहे देवयज्ञ. मग जर तुम्ही बाकीची काही नकळत पाप करत असाल, किड्या मुंगीला पायाखाली दबून मारत असाल, तर नकळत होणाऱ्या पापांपासून सुटका होण्याकरता देवयज्ञ, पंचमहायज्ञातला हा आपला पहिला यज्ञ देवयज्ञ. यानंतर ऋषीयज्ञ म्हटलाय. तर तुम्ही आणखी थोडासा वेळ काढून ऋषीयज्ञ करा. संत महापुरुषांची सेवा करा. संतांची सेवा निरंतर आपण शरीराने रोज रोज काही करू शकत नाही. मग सांगितले की संतांनी लिहिलेले जे वाङ्मय आहेत त्याचं निरंतर अध्ययन करा. दररोज तुमच्या घरी ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे, तुमच्याकडे घरी गाथा आहे, गीता आहे, अशा चांगल्या चांगल्या ग्रंथांचं निदान 10 मिनिट तरी वाचन करा. 2 तरी ओव्या वाचावी ज्ञानेश्वरी. एक तरी ओवी व्यवस्थित वाचावी. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत एखादा तरी श्लोक व्यवस्थित माणसाने वाचावा. एखादा तरी तुकाराम महाराजांचा अभंग वाचावा. म्हणजे हा आहे ऋषीयज्ञ. संतांनी लिहिलेल्या वाणीचा आदर करणं हीच संत सेवा आहे. आणि मग अशा प्रकारे ऋषीयज्ञाचं पालन करावं. यानंतर सांगितले की पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे माता पित्याची सेवा करा, आई वडिलांची सेवा. जोपर्यंत जीवित आहे तोपर्यंतही आणि मृत्यू उपरांत देखील त्यांची सेवा करा. कशी? श्राद्धादी कर्म जे आहेत शास्त्रीय नियमाप्रमाणे त्यांच्या प्रित्यर्थ अनेक धार्मिक कार्यालाही त्या ठिकाणी करत राहा. तर अशा प्रकारे सांगितले की ही आहे तुमची पितृयज्ञ. पितृयज्ञ ही पालन करा, त्यातूनही तुमची या पापापासून सुटका होईल. यानंतर सांगितले अतिथी यज्ञ. अतिथी यज्ञ म्हणजे जे न तिथी पाहुण्यांना नाही घ्यायचे, ते अतिथी म्हणजे असे सहज स्वाभाविक अनायासे कधी तुमच्या घरी येतात, तुमचे कुणी लागत नाही, ते असे सहज तुमच्या घरी येणारे, काही न सांगणारे, बस ज्यांना फक्त काहीतरी एका वेळेचं जेवण हवंय, अशा लोकांना तुम्ही कधीही निर्मुखी पाठवायचं नाही. जे आहे ते जेवण तुम्ही एक वेळेस उपाशी राहा, पण त्यांना तुम्ही खायला द्या. असा विचार नाही करायचं एवढं जेवण आहे याला दिलं तर मी काय खाऊ, तुझ्याकडे घर भरलेलं आहे, घे नवीन, घे बनवून खा, काय हरकत आहे. पण तो व्यक्ती आलेला आहे त्याच्याकडे काहीच नाहीये, त्याला मात्र तुम्ही व्यवस्थित पोट भरून जेव घाला. हा आहे तुमचा अतिथी यज्ञ. नंतर भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे बघा तसे गृहस्थी जीवनावरती बाकी सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे. जेवढे पशु पक्षी आहेत त्या सगळ्यांचं, किड्या मुंग्यांचं सगळ्यांचं जीवन गृहस्थी जीवनावरती अवलंबून आहे. पक्ष्यांना जर चारा पाणी दाना मिळालाच नाही तर कसं होईल?
मग अशा प्रकारे त्यांनाही अन्न मिळालं पाहिजे. गोमातेला घास द्या, कावळ्याला घास द्या, ज्याही ठिकाणी तुम्हाला जेही मिळेल, जे जंतू मिळतील त्यांना तुम्ही जेवायला द्या. अशा प्रकारे सगळ्यांना दिल्यानंतर मग स्वतः खा, अशा प्रकारे सांगितले शास्त्राने. मग हा जो नियम आहे पंचमहायज्ञाचा, जो व्यक्ती पालन करत नाही, कारण की सर्व गृहस्थी माणसाला या यज्ञाचं पालन करणं अनिवार्य आहे असं शास्त्राने सांगितलंय. आणि जर कोणी पालन करत नसेल तर त्या व्यक्तीला कुठे जावं लागतं म्हणतात, त्या नरकाला जावं लागतं, ज्या नरकाचं नाव आहे कृमी भोजन. आणि या कृमी भोजन नावाचा जो नरक आहे त्यामध्ये सांगतायत की 1,00,000 योजन असा लांब लचक कुंड बनलेला आहे. 1,00,000 किलोमीटर दूर आणि तेवढाच रुंद आणि तेवढाच लांब अशा प्रकारे एक मोठा कुंड बनलेला आहे. आणि त्या कुंडामध्ये काय आहे तर म्हणतात किडे मकोडे आहेत. अख्ख्या कुंडामध्ये गच्च भरलेले आहेत किडे. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा एक किडा बनून राहतात बरं का. एक किडा बनून त्या कुंडामध्ये राहतात आणि इतर किड्यांच्या सोबत भांडण करत असतात, झगडत असतात. त्यांना तुम्ही खातात, ते तुम्हाला खातात. अशा प्रकारे अत्यंत नीच योनी त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. म्हणतोच ना किडा, नाळीचा किडा. खरंय, नालीचा किडा बनून आपण त्या ठिकाणी जीवन जगतो बघा. काय केलं नाही तर शास्त्र मर्यादा पालन केली नाही, पंचमहायज्ञाचं पालन केलं नाही तर तो व्यक्ती त्या कुंडाचा किडा बनतो. म्हणजे असं समजा नाळीचा किडा बनतो. आणि मग अशा प्रकारे हा आहे कृमी भोजन नावाचा नरक, हा 10वा नरक. 11व्या नरकाचं नाव आहे संदंश. संदंश नावाचा जो नरक आहे त्या नरकामध्ये तो व्यक्ती जातो जो चोरी करतो. चोरी करतो. कशाची चोरी तर म्हणतात की जर एखादा ब्राह्मण आहे किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तीची जबरदस्तीनं सोनं, रत्न किंवा अशा प्रकारे काहीही मूल्यवान वस्तू जर हरण केली, उचलून घेऊन गेला, तर त्या चोरी करणाऱ्या माणसाला संदंश नावाच्या नरकामध्ये जाऊन पडावं लागतं. तिथे काय आहे तर म्हणतात तिथे तापलेले जे गज आहेत ना, मोठे मोठे तापलेले लांबलचक गज घेतात, गरम करतात एकदम तप्त, आणि त्या तापलेल्या गजानं संपूर्ण शरीरावरती घाव करतात, मारत राहतात. एका चिमट्याने त्या गजाला पकडतात आणि जोर जोरात त्याच्यावरती घाव करत असतात. संपूर्ण शरीरावरती अगदी भयंकर उत्ताप उत्पन्न होऊन अत्यंत आक्रोश करतो हा जीव. अत्यंत दुःखद वेदना त्याला होतात. आणि त्या नरकामध्ये बघा असा एकच माणूस नाहीये, आपल्यासारखे लाखो पडलेले आहेत. सगळीकडून फक्त ओरडा ओरडा, सगळीकडून आरडा ओरडा, सगळीकडून बस एवढाच आवाज. म्हणजे बघा आपल्यासारखे अनेक लोक तिथं असतात, त्या सगळ्यांना अशा प्रकारचा त्रास मिळतो. त्यातून सगळे लोक अत्यंत त्राही होऊन जातात. एवढ्या अत्यंत भयंकर स्थितीमध्ये तो व्यक्ती तिथे राहतो. हा आहे संदंश नावाचा नरक. पुढे 12व्या नरकाचं नाव सांगितलंय तप्त सूर्मी. तप्त सूर्मी. आणि या तप्त सूर्मी नावाच्या नरकामध्ये तो व्यक्ती जातो. बघा इथे तर स्त्री पुरुषांचं उदाहरण दिलंय, स्त्री आणि पुरुष दोघांनाही उद्देशून या ठिकाणी बोललंय. तर म्हणतात की अशी एखादी स्त्री ज्या स्त्रीचा पतीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पुरुषाशी संबंध आहे, किंवा असा एखादा पुरुष ज्या आपल्या पत्नीच्या व्यतिरिक्त दुसरीकडे संबंध आहे, तर असे जे स्त्री पुरुष आहेत मेल्यानंतर त्या नरकाला जातात. कोणत्या? त्या नरकाचं नाव आहे तप्त सूर्मी. ध्यान देऊ नये का? तप्त सूर्मी नावाचा जो नरक आहे तिथे जाऊन हे पडतात. आणि तिथं गेल्यानंतर त्या स्त्री पुरुषांना यमाचे दूत कोडे घेऊन मारतात. कोडे. कोडे माहितीये ना, इंग्रजांच्या हातात असायचे बघा. ते तर इंग्रजांचे कोडे साधे, यमदेवाचे कोडे सोपे नाही आहेत. यमाचे यमदंड एकदम भयंकर आहे. आणि तो जो कोडा आहे तो एकदा जरी माणसाच्या अंगावरती पडला तर त्याचं काही शिल्लक राहणार नाही. अत्यंत भयंकर त्याला वेदना होतात. आणि तेवढंच नाही तर म्हणतात लोखंडाची एक मूर्ती बनवली जाते. जर स्त्री आहे तर पुरुषाची लोखंडाची मूर्ती बनवली जाते, भयंकर तापवली जाते. आणि त्या लोखंडाच्या मूर्तीला आलिंगन घेण्याकरता सांगितलं जातं. एवढा भयंकर त्रास त्या नरकामध्ये दिला जातो. ते आहे तप्त सूर्मी नावाचं नरक. अशा प्रकारे पुढे 13व्या नरकाचं नाव आहे वज्रकंटक शाल्मली. वज्रकंटक शाल्मली नावाचा नरक. बघा अत्यंत नावही विचित्र आहे. तर काय आहे या नरकामध्ये तर म्हणतात जो व्यक्ती
पशु लोकांच्या सोबत व्यभिचार करतो, जो व्यक्ती पशु लोकांच्यावर अत्याचार अन्याय करतो, अशा प्रकारे हा व्यक्ती त्या वज्रकंटक शाल्मली नावाच्या नरकामध्ये जाऊन पडतो. आणि तिथे काय असतं तर म्हणतात वज्रासारखे काटे असणारे जे झाड आहेत ना, त्या झाडावरती त्याला बळच ओढलं जातं. एवढे काटे पूर्ण ते झाड, त्याला काय म्हणतात ना, काट्याचे झाड असतात आपल्याकडे काही, जसं खैर आहे किंवा अजून असे काही काही झाड आहेत. हे अशा प्रकारचीच, हे काटे तर छोटे आहेत पण अशा प्रकारची वज्रासारखी काटे असणाऱ्या झाडावरती त्याला, अगदी पान नाहीये, झाड पूर्ण वाळून गेलेलं आहे, अशा झाडावरती त्याला वरती ओढलं जातं आणि परत खाली बळजबरी ओढून घेतलं जातं. थोड्या वेळाने परत वरती घेतलं जातं, थोड्या वेळाने परत खाली ओढलं जातं. अशा प्रकारे लाखो वर्षापर्यंत हीच प्रक्रिया चालू राहते. त्या व्यक्तीनं काय केलं होतं, पशु लोकांशी व्यभिचार केला. आता त्याला सेमर नाव दिलेलं इथे, सेमर नावाचा वृक्ष. मग तो आपल्याकडे बहुतेक कुठेतरी पाहायला मिळत असेल, पण हे फक्त त्याला एक काय म्हणतात ना, उपमा दिलीये, कल्पना दिलीये. परंतु त्या नरकाचा जो वृक्ष आहे तो मात्र वज्रासारख्या काटे असणारा अत्यंत विचित्र वृक्ष आहे, जो की पृथ्वीवर कुठेही पाहायला मिळत नाही. अशा प्रकारे तिथे त्या माणसाला त्रास दिला जातो. हा एक वज्रकंटक शाल्मली नावाचा नरक. पुढे अत्यंत प्रसिद्ध, बघा सर्वांना त्या नरकाचं नाव माहिती आहे, 14वा नरक. त्या नरकाचं नाव आहे वैतरणी. ऐकलंय? वैतरणी आपण म्हणतो ना, वैतरणी नदी, वैतरणी नदी पार करून जावं लागतं, पार करून जावं लागतं. तर कोणती आहे वैतरणी नदी? तो वैतरणी नावाचा एक नरक आहे आणि त्या नरकामध्ये त्या लोकांना जावं लागतं जो व्यक्ती धर्माची मर्यादा मोडून टाकतो, कोणत्याही प्रकारे धर्म आचरण करत नाही. म्हणजे धर्म आचरण म्हणजे काय, माझं कर्तव्य काय आहे, शास्त्राने मला काय करायला सांगितलं आणि काय करायला मना केलं, निषेध आणि विधी याचं जो व्यक्ती पालन करत नाही त्या व्यक्तीला या वैतरणी नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. स्वाभाविक जगामध्ये प्रायशः असेच लोक आहेत जे धर्म मर्यादेचं हनन करतात. कुणीही धर्माच्या आचरणावरती सुदृढ नाहीये. फार क्वचित कुठेतरी एखादा माणूस नगण्य सापडेल, एखादा अगदी बोटावर एक काय म्हणतात ना, नखावरती मोजता येईल एवढा छोटासा कुठेतरी तो व्यक्ती सापडेल. नाहीतर त्यांच्या व्यतिरिक्त बाकी सगळे लोक धर्म मर्यादा आचरण रहित आहेत, धर्म मर्यादेचा उच्छेद करणारे आहेत. म्हणून अशा प्रकारे त्या वैतरणी नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. तिथे काय आहे तर म्हणतात वैतरणी नावाचा नरक म्हणजे एक मोठा खड्डा आहे, फार मोठा खड्डा. काय त्या खड्ड्यामध्ये तर म्हणतात तो खड्डा गच्च भरलेला आहे. कशानं भरलेला आहे तर म्हणतात मल मूत्र पूनी भरलेला आहे, रक्ताने भरलेला आहे. केस, नख, हाडकं सगळी, चरबी, मांस आणि मज्जा, अशा प्रकारे या सगळ्या वस्तूंनी, सडलेल्या सगळ्या वस्तूंनी तो खड्डा गच्च भरलेला आहे. म्हणजेच वैतरणी नदी. वैतरणी नदी आपण म्हणतो ना, वैतरणी नदी काय दुसरं, हीच वैतरणी नदी आहे. त्या वैतरणी नदीमध्ये हे सगळं वाहत असतं. काय वाहते? मलमूत्र, पू आदी सगळं, रक्त आदी सगळं सडलेलं त्यामध्ये वाहत आहे. आणि मग अशा प्रकारे त्या व्यक्तीला त्या मलमूत्राच्या संचय असणाऱ्या खड्ड्यामध्ये टाकलं जातं. बघा किती अत्यंत भयंकर गोष्ट आहे. आपण आता सध्या जर विचार करा, चिखलामध्ये पाय द्यायचं म्हटलं तरी नको वाटतं, नाही का? चिखल तर ठीक स्वच्छच आहे, काही हरकत नाही, याच्या पुढे तर फार छान आहे चिखल, पण आपल्याला तेही नको वाटतं. तर विचार करा त्या नरकामध्ये काय स्थिती असेल. म्हणून धर्म मर्यादा, कर्तव्य पालन, आपण कोणत्या वर्णामध्ये आहोत, आपण क्षत्रिय आहोत तर आपला काय धर्म आहे, आपण ब्राह्मण आहोत तर आपला काय धर्म आहे, आपण गृहस्थी आहोत तर आपला काय धर्म आहे. तर समान रूपाने जर विचार केला तर सर्वांना एक समान धर्म असतो, तो म्हणजे वैष्णव धर्म. भगवंताची भक्ती करणं, नाम साधना, जप करणं, दान धर्म करणं, अशा प्रकारे हा जो धर्म आहे याचं आपण पालन केलं पाहिजे. जर नाही केलं तर वैतरणी नावाच्या नरकामध्ये आपण नक्कीच जाऊ. अशा प्रकारे या नरकाचं वर्णन केलं. पुढे 15वा जो नरक आहे त्याचं नाव आहे पुयोद. पुयोद नावाचा जो नरक आहे त्यामध्ये सांगितलंय की ते लोक जे शौचाचार विहीन आहेत, शुद्धी नाही ज्यांच्याकडे काही, म्हणजे जे अस्वच्छ आहेत, फक्त शरीराने अस्वच्छ नाही बरं का,
म्हणजे शरीर अस्वच्छ असलं तरी काय हरकत नाही, परंतु मनही जर अस्वच्छ आहे तर असा अस्वच्छ व्यक्ती, शौच आचार विहीन असणारा व्यक्ती, जो की त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगितली त्याच्याविषयी, जो की वेश्याची संगती करतो, मग अशा प्रकारे अगम्या स्त्री सोबत समागम करतो, हा जो व्यक्ती आहे तो पुयोध नावाच्या नरकामध्ये जातो आणि तिथे सुद्धा पू, विष्ठा, मूत्र, कफ, मल अशा प्रकारचा संचय असणारा फार मोठा खड्डा, ज्याच्यामध्ये त्याला टाकलं जातं. अनेक वर्षापर्यंत, अनंत काळापर्यंत त्याच खड्ड्यामध्ये हा सडत राहतो. अशा प्रकारे हा पुयोध नावाचा नरक सांगितला. पुढे 16वा नरक आहे, त्या नरकाचं नाव आहे प्राणरोध. तर प्राणरोध नावाच्या नरकामध्ये कोण जातं, तर म्हणतात की बघा, ब्राह्मणादी अत्यंत उच्च कुळामध्ये ज्यांनी जन्म घेतलेला आहे, चांगल्या मोठ्या घराण्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, चांगल्या काय म्हणतात कुळामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, त्या लोकांनी जर आपल्या घरी कुत्रा किंवा गाढव पाळला, कुत्रा पाळायचा नाही, गाढव पाळायचा नाही, कोणी ब्राह्मणादी अत्यंत उच्च कुलीन, केवळ ब्राह्मण आदी नाही तर उंच कुळामध्ये जन्म घेणारे क्षत्रिय लोकांसाठीही याचं वर्णन आहे. आणि ह्या लोकांनी जर कुत्रा आणि गाढव पाळला, शिवाय त्या लोकांना ते शिकारीला घेऊन गेले आणि शिकार करता करता कधी कधी शास्त्राच्या आज्ञेच्या विपरीत जाऊन या लोकांचा वधही केला. पशुवध करतात लोक, शिकार करतात ना, शिकार खेळता खेळता या पशूंचा, जे निरपराध आहेत, मुके प्राणी आहेत, त्यांचा जर वध केला तर अशा निरपराध लोकांचा वध केल्याबद्दल ह्या लोकांना, कोणत्या लोकांना, या ज्यांनी कुत्रा किंवा गाढव पाळलेला आहे, ज्यांनी त्या ठिकाणी शिकार खेळलेली आहे आणि शिकार खेळता खेळता निरपराध लोकांना मारलेलं आहे, अशा लोकांना प्राणरोध नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. आणि या प्राणरोध नावाच्या नरकामध्ये त्या व्यक्तीला एके ठिकाणी भक्कम अशा ठिकाणी उभं करून, त्याला बांधून अनेक असंख्य ठिकाणी काय म्हणतात ना, त्याच्या चहूबाजूनी उभा राहून असंख्य बाण त्याच्या शरीरात आर पार केले जातात. असंख्य बाणांनी त्याला पूर्ण घायल केलं जातं. अनंत वर्षापर्यंत त्या व्यक्तीच्या अंगावरती असे बाणांचा वर्षाव होत राहतो. अशा प्रकारे या प्राणरोध नावाचा नरक जो आहे अत्यंत भयंकर आहे. पुढे म्हणतात वैशस किंवा वैशनस अशा प्रकारचा जो नरक आहे, त्या नरकामध्ये सांगितले की तो व्यक्ती जातो जो पाखंड रूपामध्ये, पाखंडपूर्वक यज्ञाचा पालन करून पशुवध करतो. बघा, यज्ञामध्ये पशुचा वध करणं हे शास्त्रानं विधान केलेलं आहे. म्हणतात ना की क्रतु हिंसा हिंसा नास्ती, म्हणजे यज्ञामध्ये जर मंत्रपूर्वक, विधीपूर्वक, विधीचं पालन करून जर एखाद्या पशुचा बली दिला तर त्याला पाप लागत नाही. परंतु या ठिकाणी यज्ञ करणं हे कोणाकरता आहे बघा, पशु वध करणं काही सोपी आणि साधारण गोष्ट नाही, त्यातून पाप लागणार नाही असं कसं म्हणता येईल. समजा त्यांच्या नियमानुसार पाप लागत नाही तर पाप लागत नाही, पण हा प्रयत्न कशा करताय तुम्ही, पशुला बली देऊन एखादा यज्ञ करतात, ते हे कशा करताय, तर त्याचं शास्त्राचं कारण असं आहे की एखाद्या व्यक्तीला जर फार मांस खाण्याची इच्छा आहे, फार त्याचं सुटतच नाही मांस खाणं, किती प्रयत्न केला, सगळ्यांनी सोडवायचा प्रयत्न केला, त्यांनीही मनावर ठरवलं की नाही नाही मी आता मांस खाणार नाही, मी मांसाहारी होणार नाही, असं त्यांनी ठरवलं, पण तरीही तो वारंवार वारंवार मांस खात राहतो. असा जो व्यक्ती आहे त्यानं अशा प्रकारे पशु बली यज्ञ द्यावा, पशु बली करून यज्ञ करावा. आणि असं जर केलं तर भगवंताच्या कृपेनं मांस खाण्याची इच्छा त्याची थोडी 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 करून कमी होते. एक वेळ अशी येते की तो मांस खायचं पूर्ण बंद करून टाकतो. म्हणजे मांसाहारी व्यक्तीनं शाकाहारी कसं बनावं त्याच्याकरता शास्त्राने विधान केलंय. मग असा जो तो पशुबळी आहे त्याचं विधान आहे शास्त्रामध्ये. आणि ज्या व्यक्तीला बघा, अनेक लोक पाखंड आचरण करतात की ज्याला खायचंच आहे, काही करून खायचंच आहे, तर पाखंडपूर्वक अजिबात विधिविधानाचं पालन न करता अशा प्रकारे पशुचा बळी देऊन यज्ञ करतात. तर ते लोक जे आहेत पशुवध करणारे, ते वैशस नावाच्या नरकाला जातात आणि तिथे हे सगळे पशु तिथे येतात आणि त्यांना तोडून तोडून खातात. अत्यंत भयंकर त्याची स्थिती करतात. अशा प्रकारे हा 10 या ठिकाणी हा 17वा नरक या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण किती नरक ऐकले? 17 नरक ऐकले. एकूण 28 आहेत. मग अजून किती राहिले? 8 आणि 3
11 नरकांचं आता आपल्याला अजून वर्णन ऐकायचं आहे बघा. तामिश्र, अंध तामिश्र, पुढे रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्र वन, पुढे शूकरमुख, अंधकूप, कृमी भोजन, संदंश, तप्त सुर्मी, पुढे वज्रकंटक शाल्मली, वैतरणी आणि पुयोद, प्राणरोध, वैशस, अशा प्रकारच्या अनेक नरकांचं वर्णन शास्त्राने केलं आणि आपल्याला सावध केलं की बाबांनो, अशा प्रकारे पाप करू नका. असे पाप करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या नरकाला जावं लागेल, अजिबात संशय नाही. ही खरी गोष्ट आहे. बघा, या जन्मानंतर आपण एकतर पाहिलंच नाहीये की पुढं काय होईल, किंवा जे गेलेत, जे लोक मेलेत त्यांची काय अवस्था झाली ती सुद्धा आपण पाहिली नाही. जर अशी एखाद्याने कृपा केली आणि आपल्या गेलेल्या काही आसपासच्या लोकांना, घरातल्याही काही लोकांना काय गती मिळाली हे जर एखाद्याने आपल्याला दाखवलं ना, माणूस खरंच जागेवर येईल की नाही रे, यांनी असं असं पाप केलं होतं, बघा त्याची काय स्थिती झाली, आपण असं करायचं नाही. परंतु शास्त्रावर ज्या व्यक्तीचा विश्वास आहे तो मात्र शास्त्राची आज्ञा नक्की पाळतो. एवढं माहीत असूनही जर आपण परत तेच आचरण केलं तर मग मात्र शास्त्राची अवहेलना होईल आणि मग त्याचा दंड मात्र आणखी वेगळा होईल. त्याच्यामुळे माहीत असताना आता मात्र अजिबात कसलीही कसर सोडायची नाही, शास्त्राच्या नियमाला मोडायचं नाही. अशा प्रकारे व्यक्तीने नियम केला पाहिजे आणि जर तरीही नियम मोडत असेल तर मग मात्र त्याला कोणत्याही प्रकारे क्षमा नाही, अक्षम्य अपराध आहे हा. अशा प्रकारे या नरकांचं वर्णन केलं. पुढे आणखी 11 नरक अजून बाकी आहेत, त्याचं वर्णन आपण उद्या करू. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू आणि वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.